तुम्हाला घरच्या घरी बनवायचं आहे जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं अफगाणी अंडा करी? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व स्टेप बाय स्टेप सर्व टिप्ससहित, जेणेकरून तुम्हाला पण असं दाणेदार क्रीमी मसालेदार अंडा करी बनवता येईल. ही अंडा करी एकदा चाखलीत ना तर याची चव आयुष्यभर विसरणार नाही. एकदा ही घरी नक्की ट्राय करा. एकदम दाणेदार रेस्टॉरंट स्टाईल. ही रेसिपी मूळ अफगाणिस्तानमधली क्रीमी आणि सौम्य मसाल्यासाठी ओळखली जाते. या करीचा हलकासा रंग येतो कारण इथे जास्त तिखटचा वापर न करता काजू आणि दह्याचा नैसर्गिक वापर केला जातो. अफगाणी स्टाईलमध्ये ग्रेव्ही जाडसर, स्मूथ आणि प्रत्येक अंड्यावर नीट कोट झालेली असते. याची खासियत म्हणजे काजू दह्याचं रिच टेक्स्चर आणि सौम्य पण खोल फ्लेवर. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी शाही अंडा करी हवी असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आहे राधिका. राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. इथे सर्वात आधी काजू भिजत ठेवा. इथे मी 10 ते 12 छोटे छोटे काजू घेतले आहे. हे मी पाण्यामध्ये थोड्या वेळसाठी भिजत ठेवणार आहे. नंतर अंडी बॉईल करून घ्या. इथे मी 4 अंडी घेतली आहे. तुम्ही अंडी कमी जास्त करू शकता. ही अंडी मी साधारण 15 मिनिटासाठी बॉईल करून घेणार आहे. तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर इथे अंड्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवा. साधारण 6 ते 7 अंडे ठेवा. मी इथे 4च अंड्याचं करणार आहे, त्यामुळे 4 अंडे घेतली आहे. आता समोरची तयारी करून घेऊ. इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहे. या भाजीसाठी कांदा नेहमी लांबच चिरा. फार बारीक नाही, फार जाडही नाही. मध्यम स्लाइस ठेवल्यामुळे कांदा छान ब्राऊन होतो, गोडसर चव येते आणि ग्रेव्हीला नैसर्गिक जाडी मिळते. हाच एक छोटा टच तुमच्या भाजीला प्रोफेशनल लुक देतं आणि रेस्टॉरंटसारखी चव देते, त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा. 2 अंडी असेल तर 1 मीडियम साईजचा कांदा, 3 अंडी असेल तर 2 मीडियम साईजचे कांदे, 4 अंडी असेल तर 3 मध्यम साईजचे कांदे आणि 6 अंडी असेल तर 4 ते 5 मध्यम कांदे. कांदा जास्त घातला तर ग्रेव्ही जाडसर आणि गोडसर होते. कांदा कमी घातला तर मसाला सरळ जाण्यासारखा आणि ग्रेव्ही पातळ होऊ शकते. हा रेशो पाळल्यास प्रत्येक अंड्यावर ग्रेव्ही नीट कोट होते आणि रंगही सुंदर येतो, फ्लेवरही बॅलन्स होतो. 15 मिनिट झाले आहे. अंडीसुद्धा बॉईल झाली आहे. आता ही सर्व अंडी पाण्यामध्ये घालून सोलून घ्या. गार पाण्यामध्ये साधारण 5 ते 10 मिनिट ठेवा आणि सोलून घ्या. गॅसवरती कढई ठेवा. त्यामध्ये थोडं तेल घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घाला. कांद्याचा जास्त रंग बदलवू नका. फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा भाजून घ्या. या अफगाणी अंडा करीसाठी कांदा फक्त हलका सोनेरी आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा. जर कांदा जास्त वेळ शिजला तर रंग गडद होतो आणि ग्रेव्हीची नैसर्गिक हलका रंग हरवतो. ट्रान्सपरंट कांदा ग्रेव्हीला सौम्य गोडवा, स्मूथ टेक्स्चर आणि छान बॉडी देतो. म्हणून कांदा फक्त हलकासा शिजू द्या. त्यापुढे आपल्याला दह्यासोबत परत मसाल्यासोबत शिजवायचा आहे. यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घाला. मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. नंतर इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्या. नंतर 1 इंच आल्याचा तुकडा घ्या. याचे मी छोटे छोटे काप करून घेतले आहे. आता हे सर्व कच्चा वास जाईपर्यंत यामध्ये परतून घ्या. तुम्ही सुद्धा कांदा थोडा हलका ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण घाला. यामुळे ग्रेव्हीला छान फ्लेवर आणि सुगंध मिळते. हे मिश्रण फक्त हलकं परतवायचं. यामुळे मसाल्याचा तिखटपणा आणि गोडवा योग्य प्रमाणात ग्रेव्हीमध्ये मिसळतो. जर खूप परतले तर लसूण गोडसर आणि आल्याचा तिखटपणा जास्त होतो. त्यामुळे संतुलन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता हे सर्व कांदे काढून गार करायला ठेवा. मी 4ही अंडी सोलून घेतली आहे. आता या अंडीला एक एक करून कट मारा. तुम्ही हव्या त्या पद्धतीने इथे कट मारू शकता. मी असे आडवे कट मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता असे आडवे 4 ते 5 कट मारून घ्या. ज्या कढईमध्ये कांदा परतवला होता हे अंडेसुद्धा याच कढईमध्ये परतून घ्या. यावरती थोडे हलके मसाले घाला. मी यामध्ये लाल तिखट घालत आहे. हे लाल तिखट अर्धा चमचा घेतला आहे. नंतर इथे चिमूटभर एवढी हळद घेतली आहे. चवीनुसार मीठ घाला आणि मंद आचेवर साधारण 2 मिनिट शॅलो फ्राय करून घ्या.
शॅलो फ्राय केल्यामुळे अंड्याच्या बाहेरील हलकी क्रिस्पी लेयर होते आणि आतून ज्युसी राहते. शॅलो फ्राय केल्यामुळे रंग आणि फ्लेवर इन्हान्स होतो, त्यामुळे शॅलो फ्राय नक्की करा. आणि आता हे सर्व आपण गार केलेले कांदा, मिरची, लसूण मिक्सरमध्ये घालून घ्या. आणि सर्वात आधी भिजवून ठेवलेले काजूसुद्धा यामध्ये घाला. यामुळे ग्रेव्ही छान स्मूदी आणि थिक बनेल. नंतर यामध्ये कोथिंबीर घाला. ताजी फ्रेश अशी मूठभर कोथिंबीर घाला. आता हे सर्व साहित्य बारीक असं पाणी घालून फिरून घ्या. तुम्ही इथे हवं असल्यास पाण्याचा किंवा बर्फाच्या तुकड्याचा सुद्धा वापर करू शकता, पण जास्त पाण्याचा इथे वापर करू नका. पुढे आपल्याला शिजायला वेळ लागू शकतो, त्यामुळे थोडाच पाण्याचा वापर करा आणि स्मूथ अशी ग्रेव्ही तयार करा. या पद्धतीची ग्रेव्ही आपल्याला हवी आहे. आता कढईमध्ये तेल गरम करा. 2 टेबलस्पून इथे तेल गरम करून घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा घाला. नंतर 2 ते 3 हिरवी विलायची घाला. नंतर 4 ते 5 काळी मिरी घाला. इथे जास्त खडे मसाले जात नाही, बेसिक खडे मसाले यामध्ये जातात. आणि 1 चमचा जिरे घाला. जिरे व्यवस्थित फुटू द्या. नंतर फिरवलेली पेस्ट घाला. इथे मी सर्व फिरवलेली पेस्ट यामध्ये वापरत आहे. मंद आचेवर साधारण तेल सुटेपर्यंत सर्व परतून घ्या, जेणेकरून आलं लसूण याचा कच्चा वास जाईल. कांदा, आलं लसूण, मिरची, कोथिंबीर याचं वाटण तेलामध्ये मध्यम आचेवर साधारण 4 ते 5 मिनिट परतवायचं. परतवताना मसाल्याचे दाणे दाणे वेगळे व्हायला लागतात. कढईला हलकं हलकं तेल सुटायला लागतं, हाच परफेक्ट पॉईंट आहे. असं नीट परतवल्यामुळे कच्चपणा जातो आणि ग्रेव्हीला खोल आणि रिच फ्लेवर मिळतो. म्हणून तेल सुटेपर्यंत परतवणं फार महत्त्वाचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता दाणा दाणा वेगळा व्हायला लागला आहे आणि तेल देखील सुटायला लागलं आहे. आता यामध्ये सर्व मसाले घालून घ्या. यामध्ये लाल तिखट घाला. चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घाला. नंतर 2 चमचे धना पावडर घाला. यामध्ये सर्व बेसिक मसाले जातात. नंतर चवीप्रमाणे मीठ घाला. इथे मी 1 चमचा मीठ घालत आहे. हे सर्व मसाले हलकेसे या मसाल्यामध्ये परतून घ्या. साधारण 1 ते 1.5 मिनिट परतून घ्या. नंतर यामध्ये दह्याचा वापर करा. फेटलेलं घट्ट आणि फिक्क दह्याचा वापर करा. मी इथे 1 वाटी दह्याचा वापर करणार आहे. तुम्ही दह्याऐवजी टोमॅटो प्युरीचा वापरसुद्धा करू शकता. आता इथे 1 वाटी मी दही घेतला आहे. हे सुद्धा यामध्ये घालून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. दही घातल्यानंतर तेल सुटायला जास्त वेळ लागत नाही. साधारण 1 ते 1.5 मिनिटामध्ये तेल सुटतं. पण दही घातल्यानंतर साधारण 1 मिनिटापर्यंत मिक्स करत राहायचं. इथे दही फुटण्याची शक्यता असते. तुम्ही इथे पाहू शकता दाणेदार इथे ग्रेव्ही झाली आहे आणि ग्रेव्हीला तेल देखील सुटलं आहे. इथे साधारण 1.5 मिनिट मला झाले आहे आणि छान असं तेल सुटलं आहे. आता यामध्ये अंडी मिसळा. यामध्ये अंडी तुम्ही डायरेक्टली टाकू शकता किंवा अशी फ्राय देखील केलेली तुम्ही वापरू शकता. दोन्ही अंडी यामध्ये चालतात, पण अशी फ्राय केलेली अंडीचा चव आणि फ्लेवर जास्त अधिक येतो, त्यामुळे अशी फ्राय केलेली अंडी तुम्ही वापरा. अंडी घातल्यावर नीट मिक्स करून घ्या आणि अंडीला छान मसाल्याचं कोटिंग करून घ्या. यामुळे अंडीमध्ये मसाल्याचा फ्लेवर जाईल. यामध्ये तुम्ही थोडं पाणी वापरू शकता. तुम्हाला घट्ट पातळ कशी ग्रेव्ही हवी आहे त्या विचाराने तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करा. आता मी येथे थोडं अर्धा फुलपात्र पाणी वापरलं आहे. पाणी घालून हळूहळू उकळवा. जर जास्त गाळ करायचं असेल तर पाणी कमी ठेवा. साधारण आता याला 2 ते 3 मिनिट उकळू द्या. मिक्स करताना अंडी हळूहळू मिक्स करून घ्या. खडबडीत होणार नाही आणि अंडी तुटणार नाही याची काळजी घ्या. आता मी ही सर्व अंडी या ग्रेव्हीमध्ये 2 ते 3 मिनिट उकळू देणार आहे. उकळल्यानंतर तेल सुटतं. बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटलं आहे. आता इथे मी कस्तुरी मेथी घालत आहे. हे कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे. तुम्ही कस्तुरी मेथी स्किप देखील करू शकता. नंतर यामध्ये गरम मसाला घाला. मी इथे 1 चमचा गरम मसाल्याचा वापर केला आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्या. रेस्टॉरंटसारखा रिच फ्लेवर येण्याकरिता तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम वापरू शकता. इथे इच्छेनुसार तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता. मी इथे थोडी 2 ते 3 टेबलस्पून फ्रेश क्रीमचा वापर करणार आहे. फ्रेश क्रीमचा वापर करताना कधीही फ्रेश क्रीम शेवटी वापरा,
कारण आपण या रेसिपीमध्ये दह्याचा वापर आधी केला आहे, त्यामुळे फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे फ्रेश क्रीम शेवटी वापरा। तर बघा, तयार आहे परफेक्ट अफगाणी अंडा करी। घरच्या घरी बनवली तर रेस्टॉरंटसारखी दिसते आणि चवही रेस्टॉरंटसारखी येते। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा अंडा करीचा अनुभव कसा होता। ही अंडा करी गरम गरम पोळी, गरम नान किंवा गरम भाताबरोबर तुम्ही सर्व करा। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।